लाडकी बहीण योजना लाडक्या ताईनो अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी आली आहे। खुशखबर खुशखबर खुशखबर, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता। 3 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दात सांगितलं होतं ती गोष्ट खरी ठरली आहे। तुम्हाला आता संक्रांतीचा हप्ता या ठिकाणी वाटपाला सुरुवात होणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणत्या ताईला किती रुपये भेटणार आहेत, कोणत्या ताईला संक्रांतीचा हप्ता भेटणार आहे, कोणत्या ताईला भेटणार नाहीये, सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत। या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। बघा 3 दिवसापूर्वी जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये स्पष्ट मी डेट सांगितल्या होत्या, त्या डेट नुसार तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ज्या गोष्टी आपण सांगतो त्या गोष्टी एकदम तंतोतंत खऱ्या असतात, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। चॅनलला कोणी नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवायचंय, कारण की लाडका दादा हा तुमच्यासाठी दररोज एकदम छान स्वरूपाच्या माहिती देत असतो, एकदम योग्य आणि खरी माहिती तुम्हाला देत असतो। त्याच्यामुळे लक्षात घ्या, ज्या गोष्टी तुम्हाला मी 3 दिवसापूर्वी सांगितल्या होत्या, वाटपाची तारीख देखील ठरलेली आहे। तुम्हाला मी 1 महिन्यापासून सांगतोय की बाबा किती रुपये तुम्हाला जमा होणार आहेत, ते पैसे तेवढेच पैसे तुम्हाला भेटणार आहेत। 1500 रुपये का 2100 रुपये, तर मी तुम्हाला सांगितलं तर 1500 रुपये तुम्हाला भेटणार आहेत। 2100 रुपये आत्ताच भेटणार नाही। बऱ्याच ताईंना मेसेज आला होता, बऱ्याच ताईंचे कमेंट्स आले होते की सर आम्हाला किती रुपये भेटणार आहेत। त्या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत। तुम्हाला आता पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करून टाका। लगेच महत्त्वाची गोष्ट तुम्हाला दाखवत आहे, संक्रांतीचा हप्ता, जानेवारीचा हप्ता, 7वा हप्ता डायरेक्ट आता तुम्ही या ठिकाणी ऐकू शकता। चला, आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडून सुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडून सुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता। त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे तो 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री 26 जानेवारीच्या अगोदर तुम्हाला भेटणार आहे। तुम्हाला मी सांगितलं 24-25 तारखेला बघा, यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा बऱ्याचशा वेळेला स्पष्टीकरण दिलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं आहे की नवीन अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल। त्याच्यामुळे सध्याच्या या महिन्याच्या याच्यामध्ये 1500चा यस, बघा तुम्हाला मी सांगितलं 1500 रुपये भेटणार आहेत आणि नवीन अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत। मी तुम्हाला सांगितलं होतं शेवटचे जाऊन व्हिडिओ बघा, जुने व्हिडिओ बघा, सेम त्याच गोष्टी या ठिकाणी ताईंनी सांगितलेल्या आहेत। सुरुवातीपासून या योजनेवर टीकाच केलेली आहे। त्याच्यामुळे सुरुवातीला तर ते म्हणायचे की 1500 सुद्धा राज्याला कुठंतरी आर्थिकरित्या खपाट्याला नेण्याचं काम हे सरकार करत आहे, महायुतीचं सरकार करत आहे, असे वेगवेगळे त्यांनी आरोप केलेले आहेत। त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा 3000 ते करतील अशा पद्धतीचं त्यांनी काही घोषणा त्यावेळेला केलेली होती। मॅनिफेस्टो हा ज्या वेळेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, खूप महत्त्वाची गोष्ट चालू आहे। लाडक्या ताईंनो व्हिडिओ कोणीच थांबायचा नाहीये। त्याला अधीन राहूनच कुठलंही सरकार किंवा युती काम करत असते। आम्ही महायुती जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या संदर्भामध्ये काम करत आहोत। जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीने आम्ही त्यांना देणार आहोत। साधारणपणे आम्हाला 3690 कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी 3690 कोटी मंजूर झालेले ताईंनो या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे। या व्यतिरिक्त सुद्धा फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत, कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प, मार्च महिन्यामध्ये तुम्हाला बघा मी सांगितलं होतं मार्च महिन्यामध्ये तुम्हाला पुढचा 2100 रुपयाचा वाढून भेटणार आहे, त्याच्याबद्दलची न्यूज करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोहोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत। फेब्रुवारी महिन्याचं नियोजन सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेला सुद्धा
हा लाडका दादा बघा तुमच्यासाठी एकदम खऱ्या बातम्या सांगत असतो. आपले जुने व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी डायरेक्ट सांगितलं होतं तुम्हाला अर्थसंकल्प झाल्यानंतरच 2100 रुपये भेटणार आहेत आणि त्याच गोष्टी समोर आल्यात. त्याच्यामुळे बरेच दादा बऱ्याच ताई चुकीच्या कमेंट्स करत होत्या, वाईट कमेंट करत होत्या की सर तुम्ही खोटं बोलतात, चुकीचं बोलतात. तर बघा आता तुमच्या समोर पुरावा दिलेला आहे. ज्या गोष्टी मी खऱ्या सांगत असतो त्या खऱ्या असतात, लक्षात घ्या. त्याच्यामुळे वाईट कमेंट कोणी कृपया करून करत जाऊ नका, कृपया करून कोणी वाईट कमेंट करत जाऊ नका, ही हात जोडून विनंती आहे. आमच्याकडे प्राप्त झाल्या काहींनी स्वतःहून सुद्धा त्यांचा जो लाभ आहे त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा कुठे डुप्लिकेशन झालेलं आहे, त्यांनी दुबार भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांना 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेला आहे. कारण बऱ्याचशा वेळेला जो या योजनेचा लाभ आहे तो 3 महिन्याचा एकत्र सुद्धा आम्ही वितरित केलेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर. त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे साधारणपणे जे डुप्लिकेशन झालेले आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ अर्जांची छाननी त्याच्याबद्दल सांगत आहेत ताई, किंवा 2 वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखाद्या याचा लाभ घेतलेला असेल तर असे साधारणपणे जे आहेत ते कमी होतील. त्यामुळे डबल फॉर्म जर भरला असेल, उत्पन्नात वाढ झाली असेल, तुमचा अर्ज कट होणार आहे, लक्षात घ्या. मी गोष्टी सांगितल्या तुम्हाला अगोदरच. किंवा खालून स्थानिक प्रशासनामधून ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यातून जी काही थोडीफार कमी होतील ते, आणि इतर जी क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ज्यांचं उत्पन्नाचं आणि इतर दाखले अजून सबमिट झालेले नाहीयेत, हे ग्रॅज्युअली होत राहील. त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो आधीच्या सरकार आहे, काही 1% जर त्याच्यामध्ये काही फरक झाला बघा. या जो हप्ता जो असणार आहे म्हणजे जानेवारीचा, याच्यामध्ये जास्त करून कट होणार नाहीयेत. पुढचा फेब्रुवारी महिन्यामध्ये स्क्रुटिनी लागून जास्तीत जास्त पैसे या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या याच्यामध्ये सर्व मंत्री महोदय असतील, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्या उपस्थितीमध्ये तो झालेला निर्णय. शेवटी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमचं सगळ्यांचंच ते नेतृत्व त्या ठिकाणी करतात आणि तो अधिकार हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, फडणवीस साहेबांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांच्या एकंदर शिफारसीने त्या ठिकाणी देण्यात आलेला. मला वाटते त्या संदर्भातली जी काही चर्चा आहे की त्यांची राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा आमच्या पक्षाचे नेतृत्व यांच्या सोबतच्या स्तरावर असेल. आज काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते मंत्रिमंडळ बघा. लाडक्या ताईंनो स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे, सगळ्यांना ऐकू आलं असेल की बाबा 26 जानेवारीच्या अगोदरच तुम्हाला डीबीटी होणार आहे. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या लाडक्या ताईंनो, बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की 24-25 तारखेला पैसे तुमच्या अकाउंटला यायला सुरुवात होणार आहे. अर्जाची छाननी चालू आहे. संक्रांतीचा हप्ता जो असणार आहे तो 14-15 तारखेला न आला. कशामुळे नव्हता आला? कारण अर्जाची छाननी चालू आहे. 1 ते 2% या ठिकाणी लोक महिला या ठिकाणी कट होणार आहेत आणि त्याच्यानुसार 24 आणि 25 तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. लाडक्या ताईला कोणत्या ताईला हा संक्रांतीचा हप्ता हवा एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण त्यांनी सांगितलं 26 जानेवारीच्या अगोदरच, म्हणजे 26 जानेवारी कधी आहे? रविवारी आली. ह्यावेळेस 26 जानेवारी आणि असं पण 26 जानेवारीला सुट्टी असते. 26 जानेवारीला बँका सगळ्या बंद असतात. त्याच्यामुळे 26 जानेवारीच्या अगोदर म्हणजे एक 24-25 तारखेला 23 तारखेपासून तुम्हाला या ठिकाणी लाभ वितरण सुरू होऊ शकतं या ठिकाणी. आणि 4 ते 5 दिवसामध्ये सगळं संपवणार आहेत. जवळजवळ 2,30,00,000 ताईपर्यंत या ठिकाणी 30-35 लाख ताईपर्यंत पैसे पोहोचणार आहेत. कारण की 1% या ठिकाणी त्यांनी सांगितलं 1 ते 2% या ठिकाणी काय होणार आहेत? महिला वजा होणार आहेत. त्या महिलांना पैसे भेटणार नाहीयेत. त्याच्यामुळे त्या महिलांमध्ये आपण आपलं नाव यायला नको. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी आपला फॉर्म स्टेटस चेक करायचा आहे. तुमच्या पुढे जर संजय गांधी योजनेच्या पुढे यस आलं तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीये. उत्पन्न तुमचं पुढे गेलं असेल पैसे भेटणार नाही. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी मी संध्याकाळी सांगणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी लाईक करा. एक आनंदाची बातमी तुम्हाला दिली आहे. संक्रांतीच्या हप्त्याची डेट आली आहे. आनंदाची बातमी केली आहे. याच्यामुळे सर्वांनी लाईक करायचंय आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचंय. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आनंदाची बातमी आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा, लाईक करायचंय आणि सगळ्यांनी लाईक करायचंय. कारण की आपण जी मागणी केली होती सरकारकडे की लवकरात लवकर पैसे द्यावेत, त्या मागणीला पण या ठिकाणी सरकारने कुठंतरी त्यांनी सांगितलं, बऱ्याच माध्यमातून आम्हाला या योजनेबद्दल विचारलं जात होतं, या हप्त्याबद्दल विचारलं जात होतं. त्यातले आपण पण असू शकतो की बाबा आपण पण मागणी केली होती की सरकार मायबाप तुम्ही पैसे आम्हाला द्या, योजनेचे पैसे द्या. त्याच्यामुळे मागणीला आपल्या मान्यता भेटलेली आहे. सगळ्यांनी लवकरात लवकर लाईक करायचंय, शेअर करायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.